नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या करन्सी नोट प्रेस ही जी रिक्रुटमेंट होती, या रिक्रुटमेंट संदर्भात बऱ्याचशा अपडेट आहेत. बऱ्याच जणांना मेसेज आलेत. काही लोकांचं असं म्हणणं आहे की सर मला फक्त मेसेज आलाय, मला ईमेल आलेला नाहीये. अशा लोकांनी स्पॅम मध्ये मेल चेक करा. ज्या लोकांना मेल आलेत पण मेसेज आलेले नाही, टेन्शन घेऊ नका. कोणतंही एक आलेलं असेल तरी सफिशियंट आहे. आपल्या त्या वेबसाईट वरती जा आणि तिथं रिक्रुटमेंट सेगमेंट मध्ये ज्या वेळेस 14 तारखेला कॉल लेटर डाउनलोड होतील, ते डाउनलोड करण्यासाठी लिंक आलेली असेल, त्यावेळेस तुम्हाला तिथं डिटेल मध्ये तुमची सगळीच्या सगळी कोणतं सेंटर आहे, कोणतं काय काय आहे, या सगळ्या गोष्टींबद्दलची माहिती त्या ठिकाणी भेटेल. टाइम स्लॉट कळतील. या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे. म्हणून टेन्शन घेऊ नका, वेट करा, ताण घेऊ नका. कुठे हेल्पलाईनला कॉल करा. कितीही कॉल केले तरी हेल्पलाईन वरती उचलत नाही सध्या. मी सुद्धा कॉल करून करून थकलो काल. सो ओव्हरऑल सांगायचं हेच आहे की थोडंसं पेशन्स ठेवा आणि सध्या मी म्हणाल अभ्यासावरती फोकस करा. कारण अचानक रिक्रुटमेंट म्हणजे अचानक एक्झाम डेट आल्यासारखं झालंय. पहिले बरेच दिवस अपडेट मिळत नव्हत्या, बऱ्याच गोष्टी झाल्या पण नाही कळल्या नाही. तर मग आता अचानक एक्झाम आली तर पॅनिक होऊ नका. ही एक्झाम आल्यानंतर 10 दिवसांचा 15 दिवसांचा जो वेळ मिळतोय आपल्याला, 10-12 दिवस जे मिळत आहेत, यांना प्रॉपरली युटिलाइज करा. शेवटचा स्ट्रोक सगळ्यात महत्वाचा असतो. तुम्ही शेवटी नेमकं कशा पद्धतीने डील करता, इट मॅटर्स अ लॉट. आणि म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये चांगली तयारी करा. मग हीच तयारी करण्यासाठी तुम्हाला सोबत जी आहे नेमक्या कोणत्या कोणत्या पोस्ट आहे, त्या पोस्ट बद्दलची माहिती ऑलरेडी आपण घेतलेली आहे. यातल्या जर म्हटलं समजा CNP ज्युनियर ऑफिस असिस्टंट, याबद्दल बऱ्याच जणांची विचारणा झाली होती. काल परवा मी एक व्हिडिओ पण टाकला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की ही टेस्ट सिरीज जी 500 रुपयांना होती 499 ला, ती कमी करून 399, 300 नाही मित्रांनो 299 रुपयांना करण्यात आलेली आहे. ही एक टेस्ट सिरीज फक्त 299 रुपयाला करण्यात आलेली आहे. शेवटची संधी आहे, थोडाच वेळ बाकी आहे. आता 299 ची टेस्ट सिरीज तुम्ही लगेच परचेस करून घ्या, जे ज्युनियर ऑफिस असिस्टंट साठी. दुसरं उरतं की सुपरवायझर, यामध्ये IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड काही लोकांनी मला विचारणा केली होती की IT रिलेटेड सर काही मटेरियल आहे का. तर यासाठी आमचे एक मित्र आहेत हरीश तावरे सर, यांचं एक ई बुक आहे जे स्पेसिफिकली डेडिकेटेड आहे करन्सी नोट प्रेस या एक्झाम साठी. फक्त IT प्रोफेशनल नॉलेज जे आहे त्याच्यासाठीचं हे बुक आहे. या बुकमध्ये साधारण 500+ MCQs आहे आणि 10 चॅप्टर्स आहे. इंग्लिश प्लस मराठी त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. आणि 56% अप्लाइड वरती आहे. म्हणजे काय, आपल्या एक्झाम मध्ये जे विचारलं जाणार आहे त्याच्यावरती बेस, अप्लाइड ऍप्लिकेशन जे आहेत कम्प्युटरचे त्याच्यावरती बेस आहे. आणि याची प्राइस फक्त आहे 199, म्हणजे 200 रुपयामध्ये फक्त तुम्हाला हे ई बुक भेटेल, ज्यामध्ये जवळपास 150+ पेजेस आहेत, 10 टॉपिक्स आहे, 10 पेक्षा जास्त टॉपिक्स जे आहेत त्याच्यामध्ये आहे. सगळीच्या सगळी माहिती जी आहे प्रोफेशनल नॉलेज बद्दल, ज्याचं वेटेज जर मी म्हटलं समजा सगळ्यात जास्तीचं वेटेज जे आहे ते आपल्याला ITचं आहे. त्या IT मध्ये प्रोफेशनल नॉलेजचं आहे, ते तुमचं याच्यामध्ये सगळ्याच्या सगळं कव्हर होऊन जाईल. आता येऊ आपण पुढे. मग जर मी म्हटलं समजा एज लिमिट काय होती, 18 ते 30 वर्ष, OBC साठी 3 वर्ष जास्त, SC ST साठी 5 वर्ष जास्त आणि PWD साठी 40+ चालतंय. एकूण प्रश्न 200-120 मिनिटं याच्यासाठी असणार आहे. CBT स्वरूपाची एक्झाम आहे. एकूण गुण 200, निगेटिव्ह मार्किंग नाहीये आणि जवळपास एकूण 200 प्रश्न 200 मार्कांसाठी विचारले जाणार आहे. नो निगेटिव्ह मार्किंग. 120 मिनिटांचा वेळ तुम्हाला याच्यासाठी मिळणार आहे. जर मी म्हटलं समजा सगळ्यात महत्वाचं जर बघितलं आपण, तर साधारण जे प्रोफेशनल नॉलेज आहे 40 मार्क्स साठी प्रोफेशनल नॉलेज जे आहे ते या ठिकाणी असणार आहे. 40 प्रश्न 40 गुण या पद्धतीने असणार आहे. GA साठी, लॉजिकल रिझनिंग साठी, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि 40 प्रश्न इंग्लिश लँग्वेज साठी. कोणती पण स्पेशलायझेशन घेतलं तर हे सगळेच्या सगळे टॉपिक कव्हर केलेले आहेत. मग आपली जी CNP टेस्ट सिरीज आहे, CNP टेस्ट सिरीज जी आहे, ही टेस्ट सिरीज मित्रांनो या 4 घटकांची आहे. ठीक आहे, हे 4 घटक त्याच्यामध्ये कंपल्सरी क्लिअर कट पूर्ण होतील. म्हणजे 6 टेस्ट जवळपास ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे. अजून जास्त टेस्ट त्याच्यामध्ये अपलोड होतील. रोज एक टेस्ट अशी अजून अपलोड केली जाईल. पण हे जर मी म्हटलं समजा हे 4 सब्जेक्ट तुम्हाला सगळीकडेच आहे. ठीक आहे, मग सगळ्यांसाठी जर मी म्हटलं समजा स्पेसिफिक, भलेही त्याच्यावर ज्युनियर ऑफिस असिस्टंट म्हटलेलं असेल तरी पण ती पॅटर्न वाईज ज्युनियर ऑफिस असिस्टंट साठी आहे. फक्त त्याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज हे ऍड होईल, वेगळं येईल आणि बाकी मात्र सगळं सेम राहील. ठीक आहे, या पद्धतीने सिलेबस असणार आहे. त्यामुळे तयारीसाठी तुम्हाला 4 चांद लगा दो, अपनी तयारी केली आहे. ठीक आहे, यानंतर जर मी म्हटलं समजा
मुख्य प्रोफेशनल नॉलेज मॅक्झिमम 40 गुण, जनरल अवेअरनेस 40 गुण, त्यानंतर इंग्लिश लँग्वेज प्रत्येक टॉपिक वाईज जर मी म्हटलं तर या पद्धतीने येणार आहे. प्रत्येक टॉपिक वाईज जर मी म्हटलं सब्जेक्ट वाईज प्रोफेशनल नॉलेज, मग तुमचं प्रिंटिंग असेल तर प्रिंटिंगशी रिलेटेड, याच्याशी रिलेटेड पण मी सर्च करतोय. अजून कोणी आमच्या मित्रांपैकी एखादं कोणी भेटलं तर याचे पण मटेरियल लवकरात लवकर तयार होतील का याबद्दल कुणाला विचारणा चालू जर असतील तर नक्कीच हे पण तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. डिप्लोमा आणि पदवी या लेवलचं यामध्ये शिकवलं जाईल. प्रोफेशनल नॉलेज जे असेल या सगळ्यांचे तुम्हाला जर मी म्हटलं यातलं सध्या आयटीचं ई बुक कम्प्लीट तयार झालेलं आहे, ते तुम्ही परचेस करू शकता सध्या सुद्धा. यानंतर जनरल अवेअरनेस साठी साधारण 40 गुण या ठिकाणी असणार आहेत. नंतर लॉजिकल रिझनिंग याच्यासाठी 40 गुण, यामध्ये कोडिंग, डिकोडिंग, ब्लड रिलेशन, सिलॉग, सिटिंग अरेंजमेंट, सिरीज, अनालॉजीज, क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड मध्ये पण साधारण 40 गुण असणार आहे आणि इंग्लिश लँग्वेजचे सुद्धा 40 मार्क्स असणार आहे. ओव्हरऑल या पद्धतीने सगळा सिलेबस जो आहे तो असेल. त्यानंतर मी म्हटलं समजा काय काय असणार आहे. सगळ्यात पहिला टप्पा ऑनलाईन रिटर्न एक्झाम असणार आहे सीबीटी. त्यानंतर सेकंड मेरिट लिस्ट नुसार तुमची गुणवत्ता यादी बनल, त्या यादीतून तिसरा असेल डीव्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथा टप्पा असेल मेडिकल एक्झामिनेशन. अशा पद्धतीने 4 टप्प्यांमध्ये हे प्रोसेस जी आहे ती चालेल. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला जर म्हटलं वेतन सॅलरी 27,600 ते 95,910 रुपये एवढी साधारण सॅलरी जाते. प्लस अलॉंग विथ दिस डी असेल, एचआरए असेल, इतर सरकारी भत्ते असतील, हे सगळे तुमच्या हातामध्ये पडतील. इन हँड सॅलरी जर मी म्हटलं तर 45 ते 55,000च्या आसपास सॅलरी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. मग अशा केसमध्ये याला थोडासा वेळ देण्यासारखे, या पोस्टसाठी थोडा वेळ जर दिला तर सिलेक्शनचे चान्सेस बनतील. याचं कारण बघा मित्रांनो, मॅक्झिमम खूप कमी फॉर्म्स आलेले आहेत, कमी लोकांनी अप्लाय केलेलं आहे. जिथं जास्त लोकांनी अप्लाय करायला पाहिजे होतं पण ही दुर्लक्षित घटक जे असतात, दुर्लक्षित म्हणजे अशी एक्झाम किती जास्त कुणाला माहिती नव्हती, फार कमी लोकांनी ह्याला अप्लाय केलं. मग अशा केसमध्ये ही एक अशी एक्झाम आहे की ज्याच्यामधनं तुम्हाला एक्स्ट्रा पर्क्स, चांगली सॅलरी मिळेल, प्लस जॉब लोकेशन पण चांगले मिळतील. जर नाशिक असेल तर घरच्या जवळ तुम्हाला मिळू शकतं. त्याच्यानंतर मी म्हटलं समजा अशा 4 ठिकाणी जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला जॉब करण्याची संधी मिळू शकते आणि म्हणून सगळ्या फॅसिलिटी चांगल्या आहेत. प्लस कुणाचं जास्त लक्ष पण नाहीये. मग अशा केसमध्ये जेवढा वेळ इथून पुढे आपल्याला भेटतोय तेवढा वेळ प्रॉपरली युटिलाइज करा. काही लोकांची 16ला एक्झाम आहे, काही जणांचे मेसेज आले 17, 18, 19. मग अशी ज्यांची एक्झाम सर सेंटर पुणे टाकलं होतं पण हैदराबाद आलं, असं पण काही लोकांचं म्हणणं आहे. काही लोकांचं म्हणणं आहे पुणे नव्हतंच तरी पण पुणे आलंय. तर जे काही सेंटर असेल त्याला चेंज करता येणार नाहीये असं त्यांनी इंटिमेशन मध्ये सांगितलेलं आहे. म्हणून जे सेंटर आलं ते सेंटर आपल्याला तिथं जाणं आहे आणि एक्झाम देणं आहे. जर तुमच्या डोक्यात असा विचार असेल की आता एक्झामला मला जायचं नाहीये कारण एवढ्या लांब एक्झाम आहे आणि मी कसं जाऊ, कशाला खर्च करू, तर असा विचार मनातून काढून टाका. फ्रँकली स्पीकिंग खूप कमी लोकांनी अप्लाय केलेलं आहे, जागा बऱ्याचशा आहे. अशा वेळेस तुमचा खूप जास्त चान्सेस बनतात सिलेक्शनचे. रिस्क घेऊ नका, बिंदास. ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांनी आवर्जून एक्झाम साठी जा. चालेल, चलो ऑल द बेस्ट एक्झाम साठी आणि तुमच्या एक्झामच्या प्रिपरेशन साठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला ज्या सब्जेक्ट मध्ये ज्याबद्दल प्रॉब्लेम्स येत आहेत, अडचणी येत आहेत, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पुढे तुम्हाला त्याबद्दल नक्कीच व्हिडिओ बघायला भेटेल. थँक्यू व्हेरी मच. गुड डे ऑल ऑफ यू.